सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्हाला तुमच्या जुन्या मित्रांची मदत मिळेल, त्यामुळे तुमची सगळी कामं आज पटापट मार्गी लागतील. काही नवीन मित्र तुमच्यामध्ये जोडले जातील, त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला लाभ मिळेल. तुम्ही कर्ज घेत असाल तर मात्र सखोल विचार करा, कारण त्या कर्जाची परतफेड करणं सोपं आहे का किंवा त्यासाठी किती वेळ लागू शकतो या विचारानंतरच पुढे पाऊल टाका. विनाकारण खर्च करणं तुम्ही टाळा, अन्यथा तुमची चिडचिड वाढू शकते. पत्नीकडनं तुम्हाला मदत मिळेल, त्यामुळे तुमची कामं लवकर उरकतील. रात्रीचा वेळ कुटुंबियांसोबत आनंदामध्ये तुम्ही व्यतीत कराल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी धावपळीचा आजचा काळ राहणार आहे आणि तुम्ही दिवसभर फार बिझी राहाल. सावधगिरी बाळगा, कारण पायाला तुमच्या दुखापत होण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या प्रकारे निर्णय घेता त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमचं एखादं थांबलेलं काम आज पुन्हा सुरू होईल. एखाद्या कामामध्ये जर गुंतवणूक तुम्हाला करावी लागली तर ती मनापासून करा. भविष्यामध्ये त्याचा चांगला फायदा तुम्हाला होईल. संध्याकाळी कुटुंबासोबत एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस काही फारसा ठीक नाही आहे. तुम्हाला एखादा शारीरिक त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही सावध राहा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. सामाजिक कार्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या येऊ शकतात, त्यासाठी तुम्ही तयार राहा. अचानक तुम्हाला धनलाभाची शक्यता असल्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज अचानक अध्यात्मातील तुमची रुची वाढेल. मुलांकडनं खुश खबर मिळाल्यानं तुम्हाला जास्त आनंद होईल. संध्याकाळी एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाला तुम्ही जाल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी नशिबाच्या दृष्टीनं दिवस उत्तम आहे. तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमच्या कष्टाचं चांगलं चीज होईल. मुलांवरचा तुमचा विश्वास जास्त वाढेल. सासरकडची मंडळी तुम्हाला आज मदत करतील. तुमच्या सुखसाधनांवरती आज जरा जास्त तुम्ही खर्च कराल. तुमचे जे काही चांगले होते ते पाहून मात्र तुमच्या जवळचीच लोक तुमचे शत्रू बनतील. विरोधक फारसा त्रास तुम्हाला देणार नाहीत. आईवडिलांच्या तब्येतीची तुम्ही विशेष काळजी घ्या. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा काही फारसा ठीक नाही आहे. मानसिक अशांतते, चिडचिड किंवा थोडंसं उदास तुम्ही राहाल. मनामध्ये अनेक प्रश्न येत राहतील, त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल. तुमचं मन हे भरकटू शकतं, तेव्हा सावध राहा. घरातील प्रत्येक व्यक्ती आज तुम्हाला मदत करणार आहे, त्यामुळे तुमच्यातील समस्या कमी होतील. सासरच्या मंडळींकडनं काही नाराजीचे सूर तुम्हाला ऐकायला येतील. बोलताना तुम्ही गोडवा ठेवा, अन्यथा नात्यामध्ये कटुता येऊ शकते. डोळ्यांशी संबंधित आजार आज डोकं वर काढतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात कन्या राशीसाठी आजचा दिवस ठीक आहे. तुम्ही आज कठीण काम देखील अत्यंत हुशारीनं आणि धैर्यानं पूर्ण कराल. घरातील प्रत्येक सहकारी तुम्हाला मदत करेल तुमच्या कामात, त्यामुळे तुमची सगळी कामं वेळेत पूर्ण होतील. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची तुम्हाला मदत मिळाल्यानं प्रोजेक्ट प्रगतीच्या मार्गावरती असतील. तुमच्या पत्नीची तब्येत अचानक बिघडल्यामुळे मात्र तुमचं थोडंसं टेन्शन वाढेल. अनावश्यक खर्च वाढल्यामुळे तुमची चिडचिड होईल. व्यवसायामध्ये तुम्हाला धनलाभाची दाट शक्यता आहे. आज नशीब
82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ऑफिसमध्ये अधिकारामध्ये वाढ होणार असून पगार वाढ देखील होण्याची शक्यता आहे. इतरांना मदत करण्याची भावना तुमची प्रबळ होणार असून अनेक जणांना तुम्ही मदत कराल. ऑफिसमध्ये नवीन कामांची सुरुवात किंवा जबाबदारी तुम्हाला लाभदायक ठरेल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा वेळ योग्य आहे, परंतु तज्ज्ञांचं मार्गदर्शन तुम्हाला मात्र चांगले ठरेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस काही फारसा ठीक नाही आहे. तुमचं मन थोडंसं अस्वस्थ राहील. अनेक प्रश्न मनामध्ये उभे राहतील. वाद विवाद किंवा कोर्ट कचेरीतील संदर्भात निकाल तुमच्या बाजूने लागल्यानं तुम्हाला थोडासा दिलासा मिळेल. कामाच्या ठिकाणी अपेक्षित प्रगती न झाल्यानं तुम्हाला असमाधान वाटू शकतं. तुमची चिडचिड वाढेल, परंतु संयम तुम्ही ठेवा. व्यवसाय वाढीचे प्रयत्न निष्फळ ठरू शकतील, परंतु मेहनत सुरू ठेवा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी दिवस ठीकठाक असून तुम्ही धार्मिक कार्यामध्ये जास्त रुची घ्याल. तुमच्या ज्ञानामध्ये अधिकची भर पडेल. तुम्ही आज काहीतरी नवीन शिकणार आहात, त्यामुळे करिअरमध्ये तुम्हाला फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असून गुंतवणूक तुमच्यासाठी लाभदायक आहे. ऑफिसमध्ये शिकण्याच्या तुम्हाला संधी मिळू शकतात, त्यामुळे तुमच्या कामात तुम्हाला समाधान मिळेल. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, कारण पचनाच्या समस्या भविष्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्हाला मौल्यवान वस्तू मिळू शकतात. या दरम्यान तुमचे काही पैसे खर्च होतील. इच्छा नसतानाही तुम्हाला पैसे जास्तीचे खर्च करावे लागतील. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. थांबलेली कामं पुन्हा सुरू झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. एखाद्या नवीन कामामध्ये गुंतवणूक करायची असल्यास नक्की करा. भविष्यामध्ये त्याचा मोठा लाभ तुम्हाला होईल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी दिवस ठीक असला तरी सावध मात्र राहावं लागेल. नातेसंबंधाच्या बाबतीमध्ये खटके उडण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही संयमानं आणि शांततेनं वागा. कटू शब्द किंवा अपशब्दांचा वापर कटाक्षानं टाळा. बजेटनुसार निर्णय घेतला नाही तर खर्च जास्त होईल. कामाच्या ठिकाणी फोकस ठेवल्यानं नुकसान कमी होईल. संध्याकाळचा प्रवास तुम्हाला लाभदायक ठरेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी दिवस ठीक आहे. तसेच तुमचा जनसंपर्क देखील वाढणार आहे. यातील काही जण तुम्हाला करिअर आणि व्यवसायामध्ये मदत करतील. ऑफिसमध्ये प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानं तुम्हाला समाधान मिळेल. तसेच तुमचं कौतुकही होईल. मुलांशी संबंधित एखादा जुना वाद मिटेल. समाजामध्ये मान सन्मान वाढणार असून संध्याकाळी कुटुंबासोबत मस्त वेळ तुम्ही घालवणार आहात. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.